जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। औरंगजेबाची कबर हटवा, अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू, असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे। आज अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारला अल्टिमेटम देण्यात आलाय। सरकारने काही दिवसात कबर हटवा, अन्यथा बजरंग दलाचे कार्यकर्ते चलो छत्रपती शिवाजी नगरचा नारा देणार असून कबर उद्ध्वस्त करणार असल्याचं सांगण्यात आलंय। यावेळी मोठ्या संख्येने उल्हासनगर, अंबरनाथ, मलंगड भागातील कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते। आज आम्ही अंबरनाथ जिल्ह्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये आहोत। पूर्ण महाराष्ट्रभर बजरंग दल आंदोलन करत आहे। जे औरंगजेबाची कबर आहे ती सरकारने त्वरित काढावी, नाही तर बजरंग दल तिकडे कूच करेल। बजरंग दलाचा इतिहास सर्वांना माहीत आहे आणि जसं अफजल खानाच्या कबरीसाठी कूच केली होती, तसंच आपल्याला जुना इतिहासही सांगू इच्छितो की राम मंदिराच्या बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करून तिथे भव्य राम मंदिर उभा केलं। हा सर्व बजरंग दलाचा इतिहास लक्षात घेता सरकारला मी सांगू इच्छितो की बजरंग दल आता स्थानिक लेवलवर निवेदनाद्वारे आपल्या भावना कळवत आहे। जर रस्त्यावर उतरून तिकडे कूच करेल तर जाण्या येण्यासाठी रस्ते पण सगळे बंद करावे लागतील आणि कुठून कार्यकर्ते जातील आणि काय करून येतील हे सरकारला सांगण्याची गरज नाही, त्यांनी लक्षात घ्यावा। आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना एक टाईम दिलेला आहे, त्या टायमाच्या आत जर त्यांनी नाही केलं तर बजरंग दल तिकडे कूच करेल आणि आम्ही स्वहाताने आम्ही कारसेवा करण्याचा आमचा इतिहास आहे तो आम्ही त्याची पूर्णवृत्ती करू शकतो। विश्व हिंदू परिषद बजरंग दल अंबरनाथ जिल्ह्याच्या माध्यमातून मान्य तहसील साहेबांना मुख्यमंत्री महोदयांच्या नावे एक निवेदन देण्यात आले आहे। त्या निवेदनामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे, त्या कुकर्मी धर्मदेवशी असा जो औरंगजेब होता त्याची जी संभाजीनगर येथे जी कबर आहे ती हटवण्यासाठी एक निवेदन दिलेलं आहे। संभाजी महाराज यांचे जो आता एक पिक्चर रिलीज झालेला आहे, छावा मूवी, त्या मूवीच्या रिलीज झाल्याच्या नंतर संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे हा जनसामान्य लोकांपर्यंत पोचलेला आहे। त्याच्यामध्ये औरंगजेबाने संभाजी महाराजांवरती जे अत्याचार केले होते 40 दिवस, त्याचे जे झल होती ती एक सर्वसामान्य लोकांमध्ये पोचून त्याचा उद्रेक असा झालेला आहे का सर्वसामान्य जनतेच्या मनात जी औरंगजेबाची कबर आपल्या पवित्र अशा महाराष्ट्र भूमीवरती आहे ती काढून टाकण्याची एक सर्वांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि त्याचा आवाज प्रत्येक सर्वसामान्य लोकांच्या मधून उठू लागला। तोच आवाज आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तहसील साहेबांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे। एक गोष्टीचं मी नमूद करेन का हा जो औरंगजेब आहे हा कोणी सर्वसामान्य व्यक्ती नसून हा एक नंबरचा धर्मद्वेषी होता। औरंगजेबाने आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये लाखो हिंदूंचं धर्मांतरण केलं। ह्याच औरंगजेबाने शीख धर्मगुरू तेज बहादूर यांची कत्ल केली। यांनीच गुरु गोविंद सिंग यांच्या 2 कोल्या मुलांना भिंतीमध्ये टाकून त्यांची चिरून हत्या केली। ह्याच औरंगजेबाने आपले काशी विश्वनाथ मंदिर जे आहे ते तोडलं। ह्यानेच आपलं जे सोटी सोमनाथचं मंदिर आहे याच्यावरती हल्ला करून ते उद्ध्वस्त केलं। याच औरंगजेबाने आपला धर्म संपवण्यासाठी महाराष्ट्रातील जेजुरीचं खंडोबा मंदिर असेल, त्र्यंबकेश्वरचं मंदिर असेल याच्यावरती हल्ले केले। असे असंख्य हल्ले करून कुठे ना कुठे आपला हिंदू धर्म संपवण्याचा आणि आपल्या हिंदूंचं पूर्णपणे समूल नाश करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तेच आज जनसामान्य लोकांचा जो आवाज होता तो आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर आपले मान्य नाही तुम्ही इशारा सुद्धा दिलेला आहे। इशारा तर असा दिला आहे का सध्या तरी सरकारला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि अल्टिमेटम दिलेलं आहे का तुम्ही लवकरात लवकर ती कबर संभाजीनगर इथून हटून त्या जागेचं पावित्र्य राखण्यात यावं। सरकारने जर आमची जी मागणी आहे ती पूर्ण केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल हा चलो संभाजीनगरचा नारा देत पुन्हा एकदा कारसेवा करेल आणि ती कारसेवा संभाजीनगरची ती कबरीवरती असेल। आधीही कारसेवा केलेली आहे, त्या कारसेवेचा इतिहास हा सर्वसामान्य लोकांना आतापर्यंत माहिती आहे आणि पुन्हा एकदा कारसेवा होईल आणि त्याच्यामध्ये त्या कबरीचा समूल नाश करण्यात येईल।
जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.